आज नाशिक दौऱ्यावर पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक घेणार. पक्ष संघटना बळकट करण्यावर भर. बारामतीमध्ये जलसंधारणाच्या नावाखाली राजकीय हालचाली. युगेंद्र पवारांचा मोफत विहीर खोदाईवर भर. जिरायती भागातील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा. अजितदादांच्या संशयास्पद अपघाताचं सत्य अद्याप महाराष्ट्रासमोर नाहीच. आता हा न्याय जनतेत जाऊनच मिळवावा लागेल. अमोल मिटकरींचा इशारा. शिंदेंच्या शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुनेत्रा पवारांच्या भेटीला शायना एनसी यांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दिल्ली दौऱ्यावर. सुनेत्रा पवार देणार राज्यसभेचा राजीनामा. पोटनिवडणुकीत विजय झाल्यानंतर पहिल्यांदाच दिल्ली दौरा. खासदार संजय दिना पाटील यांना उद्धव ठाकरेंचा फोन. स्वतः उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी संजय दिना पाटील यांना फोन करून पत्नीच्या अपघाताबद्दल केली विचारपूस. अमरावतीत अस्वच्छतेवर एमआयएमचा संताप. स्वच्छता अधिकारी अजय जाधव यांना घेराव. हार घालून स्वच्छता अधिकाऱ्यांचं स्वागत करण्याचा प्रयत्न. प्रसिद्धीसाठी प्रणिती शिंदेंकडून फडणवीसांवर विनाकारण टीका. प्रणिती शिंदेंकडून टीआरपी मिळवण्याचा प्रयत्न. भाजप आमदार देवेंद्र कोठेंची टीका. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना दिलासा. अॅट्रॉसिटी प्रकरणातून निर्दोष मुक्तता. विश्वासार्ह पुरावे सादर करण्यात अपयश आल्यानं निर्दोष. पुढील 3 वर्षात सोलापुरात दुष्काळ आणि पाणी टंचाई. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांचा अंदाज. धैर्यशील मोहिते पाटलांकडून पाणी टंचाईची आढावा बैठक. पिंपरी चिंचवड महापालिकेत गोंधळ. स्वीकृत सदस्य निवडीवरून राडा. राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक. पंढरपुरात राज्यमंत्री रामदास आठवलेंनी घेतली माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांची सदिच्छा भेट. तब्येतीची केली विचारपूस. पश्चिम बंगाल जिंकताच भाजपची महाराष्ट्रावर नजर. महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी भाजपकडून नव्या जबाबदारी निश्चित. रवींद्र चव्हाण यांच्याकडून नव्या 6 समन्वयकांच्या नियुक्त्या. पनवेलमध्ये महिलांसाठी अत्याधुनिक पिंक टॉयलेट्स उभारण्याचा प्रस्ताव. महिला आणि बालकल्याण सभापती ममता प्रीतम म्हात्रे यांनी महापौरांकडे सादर केला प्रस्ताव. धाराशिवमध्ये पेट्रोल डिझेलची जादा दरानं विक्री. ओमराजे निंबाळकरांचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन साठ्याची पारदर्शक माहिती द्या. जिल्हाधिकारी प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडे मागणी. मी हरलेली नाही त्यामुळे राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मी राजभवनात जाणार नाही. ममता बॅनर्जींचा ठाम निर्णय. निवडणूक आयोग मेन विलन. 100 जागा लुटल्या. आम्ही हरलो नाही. कटकारस्थानाचे बळी ठरलो. ममता बॅनर्जींचं वक्तव्य. मी राजीव गांधी, मनमोहन सिंग आणि अटल बिहारी वाजपेयी यांसारखं अनेक सरकार पाहिली आहेत पण असे अत्याचार मी कधीही पाहिले नाहीत. ममता बॅनर्जींचा भाजपवर हल्लाबोल. ममता बॅनर्जींची राज्यपालांनी हकालपट्टी करावी. ममता बॅनर्जींचा अपमान झालाच पाहिजे. वरिष्ठ कायदेतज्ञ महेश जेठमलानींचं वक्तव्य. पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून मुख्यमंत्री निवडीसाठी निरीक्षकांची घोषणा. अमित शहा पश्चिम बंगालचे निरीक्षक तर ओडिशाच्या मुख्यमंत्र्यांची सहनिरीक्षक म्हणून नियुक्ती. सत्ता स्थापनेची सूत्र अमित शहांकडे. पश्चिम बंगालमध्ये शपथविधी 9 मे रोजी होणार. पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली. मुख्यमंत्री पदासाठी अग्निमित्रा पॉल यांच्या नावाची चर्चा. अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीत बोलावल्यानं चर्चांना उधाण. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत 234 जागांपैकी 108 जागा जिंकून दणदणीत विजय प्राप्त केलाय. 7 मे रोजी विजय थलपती मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता. राजकारणाच्या पलीकडे जाऊन तामिळनाडूच्या जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देऊ विजय थलपती यांनी मानले. राहुल गांधींचे आभार. विजय थलपतींचं काँग्रेसला साकडं. सत्ता स्थापनेसाठी थेट राहुल गांधींना पत्र. विजय थलपतीकडून काँग्रेसला पाठिंबा देण्याची विनंती. केरळमध्ये मुख्यमंत्री पदासाठी चुरस. काँग्रेसतर्फे सतीशन चेन्निथला, वेणुगोपाल यांची नावं चर्चेत. भाजप कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यालयावर बुलडोझर चालवला. कोलकात्यात टीएमसी कार्यालयावर कारवाई. राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित राहिलेल्या नाहीत. सरकार 12ही महिने निवडणूक आणि जल्लोषात मग्न. तातडीनं विशेष अधिवेशन बोलवावं. रोहित पवारांची ट्विट करत मागणी.
नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरण विशेष वकील नेमण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू. राज्य विधी आणि न्याय सल्लागार विभागाकडे प्रस्ताव. पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी पाठवला प्रस्ताव. महाराष्ट्रात मुलींवरील अत्याचारात वाढ. राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त. महाराष्ट्र हादरलेला, राज्याचं नेतृत्व नेमकं कुठे आहे? अखिल चित्रेंचा संतप्त सवाल. वाशिममध्ये महात्मा फुले यांच्या विशेष चित्ररथाचं जोरदार स्वागत. चित्ररथात भिडेवाड्याची प्रतिकृती देखील साकारण्यात आली. एचपीव्ही लसीकरण मोहिमेला प्रतिसाद द्या. पनवेल मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांचं पालकांना आवाहन. पायदुनीमधील 4 जणांचं मृत्यू प्रकरण. डोकाडिया कुटुंबाच्या मृत्यू प्रकरणी डेथ ऑडिट. कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदरमध्ये पाणी. 7 मे आणि 21 मे रोजी पाणी पुरवठा बंद. बांगलादेशी फेरीवाल्यांवर कशी कारवाई होणार? हायकोर्टानं महापालिकेकडे मागितला तपशील. काळाराम मंदिरावर धर्मध्वज फडकणार. 150 वर्षांनंतर ऐतिहासिक ध्वज पुन्हा फडकणार. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद सोहळ्याला उपस्थित राहणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही असणार उपस्थिती. नवले पूल परिसरात आंदोलनाला बंदी. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश. मुंबई बंगळुरू महामार्गावरील नवले पूल इथे आंदोलनास बंदी. मिसिंग लिंकवर बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई. 3 दिवसात 95 वाहनांवर कारवाई. 47,000हून अधिक दंड वसूल. नियम मोडणाऱ्या वाहनांना चलान पाठवलं जाणार. थंड हवेचे ठिकाण. चिखलदऱ्यामध्ये शुकशुकाट. उन्हाचा पारा 42 अंशांवर. पर्यटकांनी फिरवली पाठ. पालखीच्या स्वागतासाठी स्पीकर फटाक्यांवर बंदी घाला. पालखी सोहळा प्रमुखांची पुण्याच्या महापौरांकडे मागणी. आरटी प्रवेशाबाबत पालकांची उदासीनता. रायगडात 1303 जागांवर अद्याप अनिश्चितता. जागा रिक्त राहण्याची शक्यता. एसआरपीएफ परीक्षेचा वाद प्रकरण. एसआरपीएफ बलगट क्रमांक 5 पोलीस भरती प्रक्रियेला स्थगिती. अप्पर पोलीस महासंचालकांकडून चौकशीचे आदेश. ऐन उन्हाळ्यात महापालिकेचे 3 जलतरण तलाव बंद. दुरुस्ती कामामुळे ऐन उन्हाळ्यात जलतरणपटू आणि हौशी नागरिकांची निराशा. मुलुंड, चेंबूर आणि दहिसर येथील तरण तलाव बंद. अमरावती जिल्हा नियोजन समितीवर 15 जणांच्या नियुक्त्या. नामनिर्देशित आणि निमंत्रित सदस्य. तर अमरावतीत शाही विवाह सोहळ्याची चर्चा. नवरीची थेट हत्तीवरून वरात. पारंपरिक पद्धतीला आधुनिक आणि राजेशाहीचा स्पर्श. काकारडे परिसरात अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. काढून ठेवलेलं पीक खराब होण्याची शक्यता. फळबागांना पावसाचा काहीसा दिलासा. यवतमाळच्या आर्णीत अवकाळी पावसाचा फटका. आर्णी बाजार समितीत 1200 ते 1500 क्विंटल गहू भिजला. यवतमाळमध्ये अवकाळी पाऊस आणि वादळाचा फटका. उमरी शिवारातील तीळ पिकाचं मोठं नुकसान. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात तीव्र उन्हामुळे केळी उत्पादनात मोठी घट. आवक कमी झाल्यानं बाजारात दरात लक्षणीय वाढ. शहादा परिसरात 30 ते 35% उत्पादनात घट. राजा शिवाजी या बहुप्रतीक्षित ऐतिहासिक महाचित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा. भव्य चित्रपटाचा मोफत शो चंद्रपुरातील मिराज सिनेमागृहात संपन्न. पुण्यात 25% आरएमसी प्रकल्पांना टाळा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई. पर्यावरण नियमांचा उल्लंघन केल्याचा ठपका सुरू. मुंबईतील जेजे रुग्णालयात डेथ ऑडिट सुरू. पब्लिक वायफायचा संपूर्ण देशभरात एकच पासवर्ड असेल. देशात 4 लाख हॉटस्पॉट. ट्रायने मागवल्या सूचना. सध्या देशाच्या बहुतांश भागात वादळी वारा आणि पावसाचा जोर कायम. मात्र 10 मे नंतर ही स्थिती पूर्णपणे बदलण्याची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. मुंबईसह कोकण होरपळणार. मात्र विदर्भ, मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता. हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी. कुर्ला एलवॉर्ड घाटकोपर परिसरात पाणी पुरवठा बंद. पाणी टंचाईनं नागरिक हैराण. संध्याकाळी 6 पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार. नंदुरबार शहरात 10 मे पासून 2 दिवसांआड पाणी पुरवठा. वाढत्या उन्हामुळे वीरचक प्रकल्पातील पाणीसाठा 61%. भंडारा जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश फुल. जेवणाळा झेडपी शाळेला चक्क घ्यावी लागतीये प्रवेश परीक्षा. धाराशिवमध्ये इंधनाचा पुरवठा सुरळीत. अनावश्यक गर्दी टाळण्याचं जिल्हा प्रशासनाचं आवाहन. दोषी आढळल्यास पंप चालकावर फौजदारी कारवाई होणार.
मेट्रो प्रकल्प 5 साठी माती उत्खनन प्रकरणात अनियमितता, एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर 16.47 कोटींचा दंड न भरल्यास मनसेकडून आंदोलनाचा इशारा. राज्यातील सार्वजनिक ट्रस्ट कायद्यात मोठा बदल. मंदिर ट्रस्ट व्यवस्थापन विश्वस्त नियुक्ती प्रक्रियेत बदल झाल्यापासून 1 मे पासून अंमलबजावणी. सांगलीत रात्री चालत्या बसला दुचाकीची धडक, एक तरुण गंभीर जखमी, शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. बीडच्या पाटोदा पंचायत समितीच्या मीटिंग हॉलमध्ये घाणीचे साम्राज्य, प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित. वर्ध्याच्या आर्वीत शेतकऱ्यांसाठी जलसंधारण कामांचा शुभारंभ. आमदार सुमित वानखेडे यांचा पुढाकार. नादुरुस्त कालवे आणि नाला बांधांच्या दुरुस्तीला गती. पनवेलमध्ये स्कायला ॲक्वेरियम, सी लायन मनोरंजन केंद्र लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जात उभारणी. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणेंचे निर्देश. वर्ध्यात जनगणना 2027 अंतर्गत स्वगणना उपक्रमाला वेग. आमदार राजेश बकाने यांची स्वगणना, नागरिकांना डिजिटल सहभागाचं आवाहन. भंडारा जिल्ह्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेती पिकांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. बुलढाण्यातील खामगाव शहरातील ओपन जिम अतिक्रमणाच्या विळख्यात. सर्वसामान्य नागरिकांची ओपन जिमकडे पाठ, पैशाचा चुराडा. पेसा मोबिलायझर्स पद रद्द निर्णयाविरोधात पुण्यात राज्यस्तरीय आंदोलन. गडचिरोलीतून शेकडो महिलांची सहभागाची तयारी. मुंबईत संविधान अमृत महोत्सव गौरव पुरस्कार 2026 उत्साहात संपन्न. बीडच्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव. उष्णतेच्या लाटेचा भुईमुग काढणीवर परिणाम. झाडाच्या सावलीचा आधार घेत होतीये भुईमुग काढणी. सोयाबीन वगळलं तरी 1772 कोटींची भरपाई. यवतमाळात शेतकऱ्यांमध्ये नाराजी. मोठ्या नुकसानानंतरही सोयाबीन उत्पादकांना दिलासा न मिळाल्यानं संताप. वाशिमच्या मंगरुळपीरमध्ये ज्वारी खरेदी नोंदणी सुरू होता शेतकऱ्यांची गर्दी. नोंदणी प्रक्रिया संथ गतीनं सुरू असल्यानं नागरिकांना तासनतास थांबण्याची वेळ. नाशिकच्या बहुतांश बाजार समितीत मेथी कोथिंबीरचे भाव कडाडले. भाजीपाल्याची लागवड कमी, आवक कमी. साताऱ्याच्या कास पठारावर घाटाई देवी रस्त्यावर चारचाकी वाहन चालकाला बिबट्याचं दर्शन. परिसरात भीतीचं वातावरण. नवापूरमध्ये बनावट युरिया कारखान्यावर छापा. 22 लाखांचा बनावट युरिया खतासह मुद्देमाल जप्त. कूलरमध्ये पाणी टाकताना विजेचा शॉक. 26 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू. बीडमधील धक्कादायक घटना. ट्रकनं दुचाकीस्वाराला चिरडलं. चंद्रपूरमधील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना. दरीत पडला, सुखरूप वाचला. सिंहगड किल्ल्यावरील घटना. योगेश चितोळे असं जखमी पर्यटकाचं नाव. पिंपरी चिंचवडमध्ये दुर्गा टेकडीवर बिबट्याचा वावर. देहू रोड, रावेत परिसरात शोध मोहीम सुरू. भिंतीला बगदाड, दुकानात एंट्री. फिल्मी स्टाईल चोरीचा पर्दाफाश. 12 तासात जवाहर नगर पोलिसांची ॲक्शन. 5 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुण्यातील 9 वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरणानंतर स्थानिक नागरिक आक्रमक. पुण्यातील दत्तवाडी पोलीस स्टेशनवर काढणार मोर्चा. वर्ध्यात 2 ठिकाणी चोरीच्या घटना. दुचाकींच्या डिकीतून रोख रक्कम लंपास. वर्धा आणि हिंगणघाटमध्ये एकाच दिवशी 2 चोऱ्यांचे प्रकार. आरणीत शेतकऱ्याची 1.5 लाखांची रक्कम हिसकावली. घटना सीसीटीव्हीत चित्रित. पीक कर्ज भरण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याची 1.5 लाख रुपयांची रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी केली लंपास. पुण्यात चाललंय तरी काय. दिव्यांग मुलीचा आईस्क्रीम विकणाऱ्याकडून विनयभंग. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील घटना. नवरी एक नवरदेव अनेक. बीडमध्ये 9व्या लग्नात तरुणीचं बिंग फुटलं. तरुणाची केली लाखोंची फसवणूक. कोल्हापूरमध्ये भागीदारी व्यवसायातून 31 लाखांची फसवणूक. कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल. तुळजापुरात हत्येच्या घटनांनी खळबळ. 6 महिन्यात 3 हत्येच्या घटना. परिसरात भीतीचं वातावरण. लातूरातील 9 वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरण. आरोपीचा जामीन फेटाळला. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय. कल्याणमध्ये अंमली पदार्थाविरोधात मोठी कारवाई. 21 लाखांचा 107 किलो गांजा जप्त. 3 तस्करांना सापळा रचत बेड्या. अकोल्यातील जबरी चोरीचा अवघ्या 12 तासात छडा. दुचाकीस्वार चोरट्यानं चोरली होती सोन्याची अंगठी. कारवाईत सुमारे 1,10,000चा मुद्देमाल जप्त. उल्हासनगरमध्ये येस बँकेच्या एटीएमची बॅटरी चोरणाऱ्या चोरट्याला अटक. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी लावला छडा. आयपीएल सामन्यावर बेटिंग करताना कोल्हापुरात 4 ताब्यात. मुंबई इंडियन्स आणि लखनौ सामन्यादरम्यान बेटिंग करताना कारवाई. साताऱ्यातील भुईंज पोलिसांकडून गहाळ मोबाईलची शोध मोहीम. तब्बल 9,35,000 किमतीचे 43 मोबाईल हस्तगत.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.